नागपुर जिले के रामटेक क्षेत्र में दुधाड़ा से गोड़ीटोला जाने वाला मार्ग इन दिनों लोगों के लिए बड़ी परेशानी का कारण बन गया है। सड़क पर बने रहे गड्ढों की वजह से रोजाना राहगीरों, वाहन चालकों और छात्रों को भारी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। ये सड़क कई गांवों को जोड़ने का प्रमुख संपर्क मार्ग है। लगातार आवाजाही और समय पर मरम्मत नहीं होने के कारण सड़क पूरी तरह जर्जर हो चुकी है। स्थानीय लोगों का कहना है कि कई जगह इतने बड़े गड्ढे हैं जिससे वाहन फंसने की नौबत भी आ जाती है। बारिश के मौसम में हालात और भी ज्यादा गंभीर हो गए हैं। सड़क पर पानी भर जाने से गड्ढे दिखाई नहीं देते, जिसके वजह से हादसा होने का खतरा लगातार बढ़ता जा रहा है। खासकर रामटेक पढ़ने जाने वाले छात्रों को रोज इन खराब गड्ढों के रास्तों से गुजरना पड़ रहा है। वहीं सोनेघाट ग्राम पंचायत के सरपंच किरण टेकराम ने बताया कि दुधाड़ा गोड़ीटोला मार्ग के साथ साथ मुसेवाड़ा चौघाट से भिलेवाड़ा मार्ग भी 2008 से बदहाल स्थिति में है। स्थानीय ग्रामीणों, छात्रों और अभिभावकों ने रामटेक के विधायक एवं राज्य मंत्री आशीष जायसवाल से सड़क का निरीक्षण कर जल्द गड्ढे भरवाने और स्थानीय मरम्मत करने की मांग की है। आमचे मुलं पहा रामटेकला छोटे छोटे मुलं रामटेकला शाळेत जातात आणि हे रोडाची दुर्दशा पहा कशी आहे। तर आजपर्यंत एकाने सुधारण नाही केली, पण आम्ही स्वतः आता म्हटलं का चला सरपंच साहेबाला बोलावून थोडंसं पहा सरपंच साहेब हे असं आपले गावाची परिस्थिती आहे ना, आपल्या मुलांची परिस्थिती अशी आहे, कसं पाठवावं। अचानक त्या छोटासा ऑटो मध्ये धोका झालं तर आम्ही कोणाला बोलावं ते ऑटोवाल्यालाच बोलावून म्हणून ना आम्ही, पण कसं तो ऑटोवाला पण का करा, हे सुधारण कोण करावा हेच नाही समजत आम्हाला। आमचं असं आहे म्हणणं की आमदार साहेबांनी जे सोनेघाट ह्या वस्तीत येऊन बघावा आणि ह्या रोडाची व्यवस्था पूर्ण करावं अशी आमची विनंती आहे। हा रोडाची दुर्दशा कशी झाली, आम्ही थ्री व्हीलर कसे काढायचं हेच कळत नाही आणि हा रोडाची दुर्दशा एवढी भयंकर झाली आहे आम्ही हा रस्त्याने चालूच नाही शकत आणि शाळेतले मुलं कसं न्यावं हेच कळत नाही। मी किरण भागचंद टेकाम, गड ग्रामपंचायत सोनेघाट ग्रामपंचायत रामटेकच्या लगेचचीच ग्रामपंचायत आहे। तरी पण याची रोडाची अवस्था तुम्ही बघू शकता की इथं माझ्या गावचे मुलं रामटेकला जाणं येणं करतात आणि त्यांना खूपच त्रास होत आहे। असं त्रास नाही झाला पाहिजे म्हणून याचे स्थायिक आमदार आशिषजी जायसवाल साहेब यांना विनंती आहे की ह्या रोडाची लवकरात लवकर जाडपडताळ करून काम पूर्णपणे योग्य चालण्याकरिता अशी बनवून द्यावी हीच विनंती आहे। आणि तसेच माझ्या गावचा एक रोड आहे मुशीवाडी रोड ते आपलं भिलेवाडा, हा रोड आपला 2008 मध्ये बनलेला, तेव्हापासून यांची काहीच मरम्मत झालेली नाही। तिथं पण खड्डे पडलेले आहे, त्या रोडाची पण दुरुस्ती करून द्यावी आणि आपल्या स्थायिक नागरिकांना त्रास होऊ नये हे याची। नागपुर से पंकज चौधरी की रिपोर्ट।